नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनल शासन निर्णय आणि शासकीय योजना माहितीमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत जिल्हास्तरीय योजना पूर्ण माहिती. योजना परिचय. ही योजना जिल्हा पातळीवर मच्छीमार, शेतकरी आणि मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. यामध्ये विविध प्रकल्पांवर 50% ते 100% अनुदान दिले जाते. योजनानिहाय माहिती. तलाव दुरुस्ती व पुनर्जीवन. प्रकल्प खर्च 2 लाख रुपये प्रति हेक्टर. अनुदान 100%. तलावातील गाळ काढून पुनर्जीवन केल्याने मत्स्य उत्पादन वाढण्यास मदत होते. माती व पाणी परीक्षण संच. खर्च 1.5 लाख रुपये. अनुदान 50%. अराखीव 75% राखीव. पाण्याची गुणवत्ता तपासून मत्स्य उत्पादन वाढवता येते. पॅडल व्हील एरेटर. खर्च 1.5 लाख रुपये. अनुदान 50%. अराखीव 75% राखीव. पाण्यात ऑक्सिजन वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. सौर मासे सुकवण्याचे यंत्र. खर्च 2.25 लाख रुपये. अनुदान संस्था 50%. वैयक्तिक 25%. मासळी साठवण आणि प्रक्रिया सुधारते. समुद्री शैवाल संवर्धन. खर्च 2 लाख रुपये. अनुदान 50% ते 75%. नवीन रोजगार आणि उत्पन्नाचे साधन. मत्स्यबीज संगोपन तलाव. खर्च 8 लाख रुपये. अनुदान 50%. अराखीव 75% राखीव. कोळंबी बीच प्रकल्पासाठी 30% ते 35% अनुदान. नवीन मत्स्य तलाव बांधकाम. खर्च 12 लाख रुपये. अनुदान 50%. अराखीव 75% राखीव. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम संधी आहे. पॉलिथिन अस्तरीकरण. खर्च 12 लाख रुपये. अनुदान 50%. पाण्याची गळती कमी होते. बोट यांत्रिकीकरण. खर्च 1.5 लाख रुपये. अनुदान 50%. अराखीव 75% राखीव. पारंपरिक नौका आधुनिक बनवता येते. सोलर रेफ्रिजरेटर प्लस ई बाईक. खर्च 1 लाख रुपये. अनुदान 50%. अराखीव 75% राखीव. मासळी वाहतूक आणि साठवण सोपी होते. किरकोळ विक्रेत्यांसाठी साहित्य. अनुदान 25,000 रुपयापर्यंत. छोट्या विक्रेत्यांना मदत होणार. जीवरक्षक उपकरणे. अनुदान 20,000 रुपये. सुरक्षेसाठी महत्वाची योजना. मत्स्य बोटुकली संचयन. अनुदान संस्था 50%. खाजगी 25%. मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. फिरते मासे विक्री केंद्र. खर्च 3.5 लाख. अनुदान 50% अराखीव 75% राखीव. ई रिक्षाद्वारे मासे विक्रीची सुविधा. नदी पुनर्भरण कार्यक्रम. खर्च 10 लाख. अनुदान 100%. नद्यांमध्ये मासे वाढवण्यासाठी योजना. मासळी कचरा पुनर्वापर. खर्च 24 लाख. अनुदान 75% राज्य 25% स्थानिक संस्था. पर्यावरण पूरक प्रकल्प. महिला मच्छीमारांसाठी किट. अनुदान 100%. हँडग्लोव्ज व गंबूट उपलब्ध. सौर ऊर्जा यंत्रणा. खर्च 10 लाख. अनुदान 50% अराखीव 75% राखीव. वीज खर्च कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. अटी व शर्ती. आता सर्वात महत्वाचा भाग. या योजनेच्या अटी व शर्ती. पात्रता. इलिजिबिलिटी. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. मच्छीमार, शेतकरी, संस्था, एसएचजी पात्र. संबंधित जागेचे मालकी हक्क किंवा भाडे करार आवश्यक. आवश्यक कागदपत्रे. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, जमीन कागदपत्रे, जातीचा दाखला, लागू असल्यास फोटो. महत्वाच्या अटी. एकाच घटकासाठी एकदाच अनुदान मिळेल. शासनाने मंजूर केलेल्या नमुन्यानुसारच प्रकल्प करावा. काम पूर्ण झाल्यानंतर तपासणी होईल. अनुदान थेट बँक खात्यात जमा होईल. विशेष सूचना. खोटी माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. वेळेत प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक. शासन नियमांनुसार बदल होऊ शकतात. अधिक माहितीसाठी जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयाशी संपर्क साधावा. निष्कर्ष. मित्रांनो, ही जिल्हास्तरीय योजना मच्छीमारांसाठी खूप फायदेशीर आहे. कमी खर्चात व्यवसाय वाढवा, जास्त उत्पादन मिळवा आणि उत्पन्न वाढवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीसाठी आपला चॅनल शासन निर्णय आणि शासकीय योजना माहिती याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.